बातमी डोंबिवलीमधून आहे। डोंबिवली एमआयडीसी मध्ये कारखान्याला पुन्हा आग लागली आहे। स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती मिळते। या आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। डोंबिवली एमआयडीसी मध्ये कारखान्याला पुन्हा एकदा आग लागलेली आहे। तर आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीवर। हा फोटो आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। तर डोंबिवलीमध्ये एमआयडीसी मध्ये कारखान्याला पुन्हा एकदा आग लागलेली आहे। स्फोटांचे आवाज सुद्धा येत असल्याची माहिती मिळते। आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। डोंबिवलीमध्ये एमआयडीसी मध्ये कारखान्याला पुन्हा एकदा आग लागलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। तर या आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीमध्ये असाच कारखान्यामध्ये स्फोट झाला होता। त्यामध्ये काही जणांना आपला प्राण सुद्धा गमवावा लागलेला होता आणि आता पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये एमआयडीसी मध्ये कारखान्याला आग लागलेली आहे। स्फोटांचे आवाज सुद्धा येत असल्याची माहिती मिळते। आगीमुळे रहिवाशांमध्ये भीती पसरलेली आहे। तर आपण पाहतोय या आगीमुळे रहिवाशांमध्ये मात्र भीती पसरलेली आहे। डोंबिवली एमआयडीसी मध्ये कारखान्याला पुन्हा एकदा आग लागलेली आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। धुराचे लोट आपण पाहत आहोत आणि त्यामुळे आता रहिवाशांमध्ये भीती पसरलेली आहे। त्याचबरोबर स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती मिळते। तर डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा कारखान्याला आग लागलेली आहे। धुराचे लोट आपण पाहतोय। भीषण दृश्य आहेत। साम टीव्हीच्या माध्यमातून आपण ही दृश्य पाहतोय। डोंबिवली एमआयडीसी मध्ये कारखान्याला पुन्हा एकदा आग लागलेली आहे। स्फोटांचे सुद्धा आवाज येत आहेत आणि त्यामध्ये रहिवाशांमध्ये आता भीती पसरलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याकडून। अभिजित, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नेमकी किती वाजता आग लागली? सध्याची काय परिस्थिती? एक अर्ध्या तासापूर्वी ही आग लागल्याची माहिती समोर येते। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील शिवाजी उद्योग परिसरातील ही कंपनी आहे। कंपनीला ही आग लागली आहे। अद्याप आगीचं कारण अस्पष्ट आहे। अग्निशमन विभागाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्यात। मात्र आगीचं स्वरूप पाहता ही आग मोठी असल्याचं देखील बोललं जात आहे। अद्याप अग्निशमन विभाग या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। या परिसरात पुन्हा एकदा धुराचं साम्राज्य पसरले। काही दिवसांपूर्वीच अमुदान या कंपनीमध्ये ब्लास्ट झाला होता। त्या पाठोपाठ आता पुन्हा काही दिवस उलटत नाही तोच ही घटना घडली आहे। त्यामुळे परिसरात पाहायला गेलं तर एकदम भीतीचं वातावरण दिसून येतं। अगदी अभिजित, किती वाजता ही आग लागली होती आणि किती जण यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते? या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? त्याबाबत अद्याप काही माहिती हाती लागलेली नाहीये। सध्या तरी फायर ब्रिगेड तिकडे घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न करते। 10 वाजता सुमारास ही आग लागल्याचं बोललं जातं। अगदी धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय डोंबिवली एमआयडीसी मध्ये ही आग लागलेली आहे। धुराचे लोट आपण पाहतोय। स्फोटांचे सुद्धा आवाज येत असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे इथल्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळते। सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळते आणि अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। ही सुद्धा माहिती आम्हाला मिळालेली आहे। तर आगीमुळे रहिवाशांमध्ये मात्र भीती पसरलेली आहे। काही दिवसांपूर्वीच अमुदान कंपनीमध्ये स्फोट झाला होता। तिथे काही जणांना आपला प्राण गमवावा लागला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता आज डोंबिवली एमआयडीसी मध्ये आग लागल्यामुळे रहिवाशांमध्ये भीती पसरलेली आहे। डोंबिवली एमआयडीसी मधली ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। धुराचे लोट पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे ही आग भीषण असल्याची आपल्याला कल्पना करता येऊ शकते। दरम्यान अग्निशमन दल इथे दाखल झालेले आहे आणि आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। सकाळी 10च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळते। स्फोटांचे आवाज सुद्धा येत असल्याची माहिती मिळते। डोंबिवली एमआयडीसी मधली ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। तर या आगीमुळे रहिवाशांमध्ये भीती पसरलेली आहे। मात्र अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। हे एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहतोय। डोंबिवली एमआयडीसी मध्ये कारखान्याला पुन्हा एकदा आग लागलेली आहे। काही दिवसांपूर्वीच अमुदान कंपनीमध्ये स्फोट झालेला होता। त्यावेळेला सुद्धा अशीच भीषण आग लागलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता रहिवासी हे भीतीग्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। डोंबिवली एमआयडीसी मध्ये कारखान्याला पुन्हा एकदा आग लागलेली आहे। स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती मिळते। सकाळी 10च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळालेली आहे। दरम्यान यामध्ये किती जण अडकलेले आहेत या संदर्भातला तपशील अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये। मात्र सकाळी 10च्या सुमारास ही आग लागलेली आहे आणि अग्निशमन दल या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते। डोंबिवली एमआयडीसी मध्ये कारखान्याला पुन्हा एकदा आग लागलेली आहे। स्फोटांचे आवाजही येत आहेत आणि त्यामुळे आता
रहिवासी घाबरलेले आहेत। डोंबिवली MIDC मधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। धुराचे लोट पाहायला मिळत आहेत। भीषण अशी ही दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। डोंबिवलीमध्ये MIDC मध्ये आग लागलेली आहे। कारखान्याला पुन्हा एकदा आग लागलेली आहे आणि त्यामुळे आता रहिवाशांमध्ये भीती पसरलेली आहे। स्फोटांचे आवाज येत असल्याची सुद्धा माहिती मिळते। अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। स्फोटांचे आवाजही आलेले आहेत आणि त्यामुळे आता रहिवासी घाबरलेले आहेत। आता ही आपण दोन दृश्य पाहतोय, आधीची घटना आणि आजची घटना। तर धुराचे लोट पसरलेले आहेत। दोन्ही घटनांमध्ये आपण पाहतो आहोत, आधीची घटना आणि आजची घटना।